मी अशी सुजलेला बटाटा दिसते कारण मी मस्त झोपून उठली आहे आणि म्हणूनच गेट रेडी विथ मी हलत डुलत गाडीत. घरून निघताना मॉइश्चरायझर लावलेलं तरी पण परत लावूया आणि असं डोळ्यांखाली प्रेस केलं की पफीनेस कमी होतो. सनस्क्रीन खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून भरपूर सनस्क्रीन. आणि बाय द वे ही आहे 14 फेब्रुवारीची सकाळ. व्हॅलेंटाईन्स डेला माझ्या व्हॅलेंटाईनचा बर्थडे असतो. सो आम्ही चाललो आहे ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी. 12 ज्योतिर्लिंग दर्शन करतो आहे आम्ही, जसं जसं जमतं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि कलर करेक्टर नंतर छान फाउंडेशन लावत आणि 17 वेळा गाडी का इतकी हलते असं विकीला विचारत कन्सिलर लावून बेस फिक्स करायला कॉम्पॅक्ट पावडर लावली. आणि आयब्रो पेन्सिल लावता येत नव्हती. चेहऱ्यावर वेडेवाकडे रेघोटे निघण्यापेक्षा मी आयब्रो जेल लावलं. आणि नंतर माझी फेवरेट स्टेप ब्लश लावलं भरपूर. आय मेकअपसोबत खूप न खेळता गपचूप आयशॅडो पॅलेटमधलं एक छान ब्राऊन शेड लावला. हे जरी कर्लर इथे वापरलेलं दिसतंय पण पापण्यांचा एकही केस ह्यात कर्ल झालेला नाही मित्रांनो. आणि मस्कारा पण लावायला जमला नाही, त्यामुळे नो रिस्क, मस्कारा स्किप. आणि आता फायनल स्टेप लिप लायनर आणि लिपस्टिक. तरी ही छोटीशी स्मॉलशी झालेली मिस्टेक सुधारून छान ब्लश लावून मेकअप झालेला आहे. सिल्वर बॉर्डरची साडी म्हणून हे गोड सिल्वर मंगळसूत्र आणि मॅचिंग सिल्वर इयरिंग्ज आणले. आणि आई स्क्रूज नव्हते त्यांना. असो, स्पेअर इयरिंग्ज आहेत. जमलं तर हेअरस्टायलिंग करूया, पण रोलरचा क्लिप आणायला विसरले, त्यामुळे तेही स्किप करावं लागलं. आणि हे क्यूट पण मॅचिंग नसलेले इयरिंग्स घातले तरीही कसं कोणी इतकं गोड दिसतं, अशी 50 वेळा माझ्या नवऱ्याकडून मला कॉम्प्लिमेंट मिळाली आहे. त्यामुळे चला बाय.